हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडपोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजचा आपला लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपल्या लेक्चरमध्ये आज आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी बघणार आहे नर्सिंगबद्दल. ओके, तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आतापर्यंत आपण जो बघितला, तर त्यामध्ये आपण जनरल ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा सर्व सिलेबस बघितला. बट आजपासून आपण असे काही टॉपिक मित्रांनो डिस्कस करणार आहे इथून पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीवर जर बघितलं तर जास्त एवढे क्वेश्चन त्याच्यावर काही विचारले जात नाही. ते जे आहे 4 जनरल इन्फॉर्मेशन अबाउट नर्सिंग, हा आजचा मित्रांनो आपला टॉपिक आहे. आता सर्वात पहिले बघू आपण व्हेरियस नर्सिंग कोर्सेस. आता आपले जे नर्सिंग आहे तर नर्सिंगचे वेगवेगळे डिप्लोमा कोर्स आहे आणि याची इलिजिबिलिटी आहे तर ती किती आहे, 12वी पास फ्रॉम एनी स्ट्रीम. आणि आता रिसेंटली जर बघितलं तर मग गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला सायन्स पास आउट असणं म्हणजे नर्सिंग आहे, त्यानंतर ओबीजीवाय सब्जेक्ट आहे, त्यानंतर कम्युनिटी आहे आणि मेंटल हेल्थ नर्सिंग आहे. अशा 5 स्पेशालिटी आपल्या एमएससी नर्सिंगमध्ये असतात. आता एमएससी नर्सिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला बीएससी नर्सिंग किंवा ग्रॅज्युएटेड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. बट आता जीएनएम नंतर कसं एमएससी नर्सिंगकडे जायचं आपण याची थोडी बघू आपण. ओके, तर आता जीएनएम केल्यानंतर आपल्याला एक कोर्स करावा लागतो, तो आहे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग. आणि हा कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अंडर ग्रॅज्युएट होता म्हणजे तुम्हाला डिग्री भेटते. ओके, जीएनएम नंतर हा 2 वर्षाचा कोर्स. हे सर्व बेसिक गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नर्सिंग हा जो वर्ड आहे तर हा कुठून चालू झाला, तर नर्चर हा जो वर्ड आहे तर नर्चर पासून मित्रांनो नर्सिंग हा जो वर्ड आहे तर हा आलेला आहे. ओके, आणि याच्यापैकी डिग्री कोर्स कोणता आहे, त्यानंतर डिप्लोमा कोर्स कोणता आहे तर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर बीएससी नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे. जीएनएम असेल किंवा एएनएम असेल तर हे मित्रांनो आपले डिप्लोमा कोर्स विचारले जातात. तर सर्वात पहिले बघू आपण फ्लोरेन्स नायटिंगल हे कोण आहे. तर मित्रांनो फ्लोरेन्स नायटिंगल म्हणजे ह्या अशा सिस्टर आहेत की या सिस्टरांनी आपलं जे बीएससी नर्सिंग आहे किंवा नर्सिंग जे आहे तर नर्सिंगला एक प्रोफेशन म्हणून मान्यता देण्यासाठी काम केलं. त्यानंतर आपलं जे नर्सिंग आहे तर नर्सिंग नायटिंगलला मित्रांनो ओळखलं जातं. त्यानंतर अल्सो कॉल्ड ॲज द लेडी विथ द लॅम्प. तर यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, लेडी विथ लॅम्प असं पण यांना म्हटलं जातं. त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात. तर फ्लोरेन्स नायटिंगलचा जो बॉर्न डेट आहे म्हणजे यांची जी बर्थडे डेट आहे तर ती कोणती आहे मित्रांनो, 12 मे 1820. तर 12 मे 1820ला. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर आणि एमसीक्यूज समजले असतील. तर अशाच नवीन एमसीक्यूसाठी आणि लेक्चरसाठी तुम्ही काय करायचं आहे, आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर एनरोलमेंटसाठी तुम्हाला फक्त ₹499 फीज आपण ठेवलेली आहे. तसं ₹1199 फीज आहे, बट आपण 75% सध्या ऑफ देतोय विद्यार्थ्यांसाठी. लिमिटेड पिरियडसाठी हा जो ऑफ आहे तर तो असणार आहे. तर 499 मध्ये तुम्हाला आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅचमध्ये एंट्री भेटणार आहे. तर या बॅचमध्ये तुमचे सर्व लेक्चर्स पण घेतले जातील आणि प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला मित्रांनो एमसीक्यूज पण बघायला भेटतील. इथून मागचे जे लेक्चर झालेत तर असं नाही की तुमचे ते लेक्चर्स मिस होतील. सर्व लेक्चर्स आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्व लेक्चर्स करू शकता आणि बॅचचा ॲक्सेस तुम्हाला मित्रांनो एक्झामिनेशनच्या दिवसापर्यंत दिला जाईल. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनपर्यंत कधी पण एक लेक्चर 4-4, 5-5 वेळेस बघू शकता, प्रॉपरली स्टडी करू शकता. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला विचारला जातो आणि खूप इझी सब्जेक्ट आहे जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. आणि तुमचे नर्सिंग सीईटीचे जो स्कोर बूस्ट होणार आहे तर ह्या सब्जेक्टमुळे मित्रांनो तुमचा स्कोर आहे तर तो बूस्ट होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. एकदम नर्सिंग ॲप्टिट्यूडचं कन्साइज करून जे मटेरियल आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आय थिंक तुम्ही जर आपले लेक्चर जॉईन केले तर तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्कोर हा 18, 19, 20 याच पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे तर ते बूस्ट होण्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला हेल्प करेल. याचा सिलेबस आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, त्यांना प्रॉपरली भेटत नाहीये. म्हणून आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व क्वेश्चन अॅनालाइज करून सिलेबस डिझाइन करून आपण सर्व मित्रांनो क्लासेस ॲज वेल ॲज त्याच्यावरती एमसीक्यू प्रॅक्टिस सर्व घेत आहे. आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला सुविधा भेटतील ज्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस होईल. डेली तुम्हाला लेक्चर्स बघायला भेटतील. एक लेक्चर तुम्ही 4-4 वेळेस सुद्धा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर लवकर तुम्हाला जर बॅचमध्ये ॲक्सेस लागत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि तिथून मला डीएम करा. त्यासोबत आपली जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपल्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग सीईटी. थँक यू फ्रेंड्स.